जोरदार टाळी प्रभू येशूसाठी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बोला येशू मसीह की, बोला येशू मसीह की जय. प्रभू किती महान आणि अद्भुत आहे. पहा की 2-3 दिवसांपासून मी हा विचार करत होते की न्यूजला जेव्हा केव्हा आम्ही पाहायचो मुंबईमध्ये प्रचंड पाऊस 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 आणि काय म्हटलं प्रभू, सगळ्या रोडवरती पाणी आहे आणि पूर्ण हायवे तर पूर्ण पाण्याने भरलेला होता. म्हटलं प्रभू आता आमचा ट्यूजडे 15 दिवसातून एकदा येतो प्रभू आणि तुला हे मोठं चमत्कार करावा लागेल. आणि बरेच मला फोन लोकांचे यायला लागले की सिस्टर तुम्ही नक्की येणार आहात ना, तुम्ही नक्कीच येणार आहात ना. म्हणलं किती पाणी येऊ, किती पाऊस येऊ, काही असो, देव कुठून ना कुठून तरी मार्ग आमच्यासाठी काढेल. हालेलुया. 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 आणि फायनली प्रभू इतका आपल्याशी विश्वासू आहे की प्रभूंनी कालपासूनच टोटली पाऊस थांबवला आहे. प्रेज गॉड. हालेलुया. आणि ज्यावेळेस आम्ही एक्सप्रेस हायवेवरून येतो मी पाहतो ते न्यूजला सगळीकडे पाणी, पण आज कुठेही पाणी नाही, एकदम क्लीन रस्ता. आणि खरोखर देव त्याच्या लेकरांची काळजी घेतो. खरोखर प्रभू आपल्याला सांभाळतो आणि प्रभूची इच्छा आहे की आपण एकत्रित आलं पाहिजे. हालेलुया. मी तुम्हाला सांगेल नगर चर्च पण आपल्या देवाच्या भरोशीच आहे. नगरमध्ये तर तुम्ही यूट्यूबला पाहताय की एका प्रत्येक संडेला थाउजंड्स, म्हणजे मी तुम्हाला सांगेल या संडेला तर 5,000हून जास्ती लोक होते. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू इतका महान आहे. तिथेही प्रार्थनेवरच आहे, कारण वरती पेंडॉल आहे. म्हणलं प्रभू सकाळपर्यंत पाऊस असू दे, पण त्यानंतर पाऊस नाही. 6:30पर्यंत संडेला पाऊस होता. त्यानंतर जे बंद झाला, मी 5ला प्रेयरला बसले होते आणि बरोबर खिडकीसमोर म्हणलं प्रभू मला ऊन दिसलंच पाहिजे, आज मला ऊन दिसलंच पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगेल माझी प्रेयर सुरू होती 6:30 7 वाजले आणि उन्हाला सुरुवात झाली. आणि मी म्हणलं प्रभू तू किती प्रेम करतो आमच्यावरती. कारण लोक, मी तुम्हाला सांगेल या संडेला आपल्या नगर चर्चला प्रचंड लांबून लोक आलते. गोव्याहून लोक होते, कोल्हापूरहून लोक होते, परभणीहून लोक होते, नांदेडहून लोक होते. अक्षरशः लोक रात्रभर प्रवास करून सकाळचं चर्च अटेंड करतात. आणि मी म्हटलं प्रभू आज इतक्या कष्टाने लोक येत आहेत पावसामध्ये, त्यांना नको प्रभू त्यांचे दानादान. मी तुम्हाला सांगेल प्रभू इतका महान आहे. तिथेही सकाळी ऊन पडलं, अगदी 3:30 वाजेपर्यंत मस्त कडक ऊन होतं. पूर्ण मीटिंग झाली, लोक जिकडे तिकडे पांगले, आमचा पेंडॉल निघला गेला आणि असा पाऊस सुरू झाला, असा पाऊस की विचारता सोय नाही. आणि मी तुम्हाला सांगेल तो अजूनही चालू आहे. म्हणजे प्रभू प्रत्येक मीटिंगला आपल्याला सांभाळत आहे. येस. प्रेज गॉड. तुम्ही ॲग्री आहात का? येस. मी म्हणलं प्रभू मला सगळ्यांना पाहायचंय. कोणाची ट्रेन बंद झाली, कोणा पाऊस, कुठे ट्रेन बंद आहे, इथं पाणी साठलं तिथं साठलं, हे नाही ऐकायचंय प्रभू, तू कार्य केलेलं पाहायचंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आपला देव विश्वासू आहे. यस. आपण ऐरे गेरे के हात के नीचे काम नहीं कर रहे. यस. जो राजा आहे, जो देव आहे, हालेलुया, जो प्रभू आहे, त्याच्या हाताखाली आपण काम करत आहोत. प्रेज. आपला बॉस इतका सामर्थ्यवान आहे की त्याची लेकरही धैर्यवान आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही सहमत आहात? सहमत आहात? यस. आणि ही प्रभूची इच्छा आहे की तुम्ही या ठिकाणी आहात. योगायोग नाही आहे बरं का, चुकून मुकून इथे आलेले नाही आहेत. प्रभूने तुम्हाला इथे आणलंय. यस. आमेन. प्रभूने तुम्हाला आणलंय. मी यावेळेस आपल्या नगर चर्चमध्ये पण मी हेच सांगत होते. लोक रात्रभर प्रवास करून आले होते, 2-2 दिवसाचा प्रवासाने आले. म्हणलं आज तुम्ही रिकामे नाही जाणार आहेत. आमेन. आज तुम्ही आशीर्वाद घेऊन जाणार. आमेन. आज तुम्ही देवाचे आशीर्वाद, कृपा आणि जे हृदयात जे घेऊन आलात ना, आज प्रभू देणार आहे. सगळ्यांनी म्हणा प्रभू देणार आहे. प्रभू देणार आहे. हालेलुया. हालेलुया. आणि प्रत्येक हृदयातला अजून एक प्रश्न असेल, पास्टर प्रभू देणार आहेत. यस. आमेन. हालेलुया. प्रभू देणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो भरोशेचा परमेश्वर आहे आणि सगळ्या काही गोष्टी बेस्ट आणि आशीर्वादित होत आहेत. आमेन. देवाच्या कृपेने आपल्या 3 दिवसाच्या ज्या मीटिंग्स होत्या, पास्टर मॅथ्यू कुर्वेला जे देवाचे अभिषिक्त सेवक आहेत, अभिमान वाटतो अशा सेवकांबद्दल सुद्धा. कारण 3 दिवस ते नगरमध्ये होते
आणि खरोखर ते इतके म्हणजे नम्र व्यक्ती आहेत, इतके मोठे सेवक, इंटरनॅशनल सेवक आहेत. पण त्यांच्यामध्ये खरोखर ती नम्रता मी पाहिली की ते म्हणाले की सिस्टर तुम्ही असं समजू नका की ॲक्च्युली आम्ही त्यांना म्हणजे म्हटलं नव्हतं की या तारखेला पासं या वगैरे. ते स्वतःहून ह्या सगळ्या दिवसांमध्ये मला म्हणाले की मला चर्चला यायचं आहे, मला भेट द्यायची आहे, मला पास्टरांना भेटायचं आहे. म्हटलं प्लीज पास्टर या. आणि ज्यावेळेस मी म्हटलं पास्टर तुम्ही आलात आम्हाला प्रचंड आनंद झाला, बरं वाटलं. तर पास्टर मला एक शब्द बोलले की ह्या सगळ्या दिवसांमध्ये जरी सिस्टर मी इथं आलेलो आहे तर खूप काही मोठा तुमच्यावर उपकार नाही केलेला. म्हणलं नाही पास्टर. ते म्हणाले जे काही मी या ठिकाणी येऊन 3 दिवस देवाची सेवा केली त्याचं प्रतिफळ मला काही पटीने मिळणार आहे. हालेलुया. हालेलुया. त्याचप्रमाणे जे लोक आमच्याबरोबर या जागी उभे आहेत, तुम्ही सगळे आहात, मी तुम्हाला सांगेल तुमचं प्रतिफळ प्रचंड मोठं आहे. आमेन. मोठ्या भरोशाने, मोठ्या विश्वासाने तुम्ही येत आहात आणि तुमचा विश्वास पारखला जात आहे. प्रेज द लॉर्ड. आणि देव त्याचं प्रतिफळ 100%. मला तर ते म्हणाले कि जो लोग आपके साथ ये दिनों में खड़े हैं ना, जिन्होंने भी जैसे भी आपको मदद की है ना, उनका नाम लिखा गया है. आमेन. हालेलुया. मी म्हणलं पास्टर अख्ख्या चर्चचं नाव आमच्या डायरीत लिहिलं गेलं. यस. आमेन. सगळ्या ब्रँचेसचं नाव लिहिलं गेलेलं आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि प्रभू तुम्हाला खरंच खूप आशीर्वादित करो. आणि लवकरच गोष्टी खूप चांगल्या होणार आहेत, होत आहेत. आणि येत्या दिवसात प्रभू महान कार्य करत आहे. आमेन. तुम्ही आनंदित आहात, यस. खुश आहात. यस. एक प्रभूसाठी टाळी वाजूया. हालेलुया. स्तोत्रसंहिता 103:13. स्तोत्रसंहिता 103:13 वचन आपण वाचत आहोत. येस. जसा बाप आपल्या लेकरांवर दया करतो तसा यहोवा आपले भय धरणाऱ्यावर दया करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पहा देवाचं वचन, जसा बाप आपल्या लेकरांवर दया करतो तसा आपले भय धरणाऱ्यावर, वाचूया सिस्टर, तसा यहोवा आपले भय धरणाऱ्यावर दया करतो. तसं देव म्हणजे परमेश्वर जे लोक त्याचं भय धरतात त्यांच्यावर दया करतो. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आपण देवाचं भय धरत आहोत. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि प्रभू आज प्रत्येक व्यक्तीशी बोलत आहे की माझ्या मुला आणि माझ्या मुली, तू जर माझं भय धरत आहे तर लक्षात घे, जसा बाप आपल्या लेकरांवरती दया करतो ना, बाप दया करतो की नाही? यस. दया करतो ना. Yes. देव म्हणतो तसा मी तुझ्यावरती दया करणारा देव आहे. Yes. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. तर आज आपण बायबलमधून एक असा बाप बघणार आहोत की जो बाप सगळ्या परिस्थितीमध्ये लेकरावरती कशी दया करतो. हालेलुया. हालेलुया. त्याच्या आधी अजून एक वचन वाचणार आहोत. यशया 26वा अध्याय आणि 3रं वचन. वचनाकडे लक्ष देऊया. यशया 26:3. स्थिर मनाला तू पूर्ण शांतीत राखशील, कारण ते तुझ्यावर भाव ठेवते. आमेन. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये लिहिलंय, स्थिर मनाला तू पूर्ण शांतीत राखशील. स्थिर मनाला तू पूर्ण शांतीत राखशील. सगळ्यांनी म्हणा, स्थिर मन. स्थिर मन. तो पूर्ण शांतीत राखेल. पुढे, कारण ते तुझ्यावर भाव ठेवते. कारण ते तुझ्यावर भाव ठेवते. जे परमेश्वरावरती भाव ठेवतात, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, ते मन त्यांचं स्थिर असतं. मनात काही शंका डाऊट नसते. Yes. त्यांना माहीत असतं स्थिर राहायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. Hallelujah. कारण तो पूर्ण स्थिर मनाला शांतीत ठेवतो. आज तुम्ही जगामध्ये सगळं मिळवू शकाल, पण खरी शांती आणि खरा आनंद जो आहे ना, तो फक्त देव देऊ शकतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाहीतर तुम्ही दिवसभर किती राबा, किती पैसा कमवा, किती काही करा, जगातल्या सगळ्या गोष्टी अवेलेबल असतील, पण जर खरी शांती हृदयामध्ये नसेल तर आपण जगू शकत नाही. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून सगळ्यात आधी आपण स्वतःला स्वतः जिंकायचं आहे. काय बोलते ते कळतंय का? आधी आपण स्वतःला स्वतः जिंकायचं आहे. Yes. मग आपण जग जिंकणार, मग आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. आणि जर स्वतःला जिंकायचं आहे तर मन कसं हवंय? स्थिर. कसं हवंय? स्थिर. पण स्थिर मन कधी होईल?
ज्यावेळेस आपला भरोसा त्याच्यावर असेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस आपला भरोसा त्याच्यावरती असेल ॲटोमॅटिक मनाला स्थिरता येते. आणि मला काय करायचं आहे, तो बघेल ना, तो करील ना, त्याला सगळं माहिती आहे, त्याच्या हातात गोष्टी आहेत ना, मी शांतीत राहील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि शांतीमध्ये राहाल ना, तुमचे निर्णय चुकणार नाहीत, आमेन. तुमच्या परिवार डिस्टर्ब होणार नाही, आमेन. तुमचं घर डिस्टर्ब होणार नाही, आमेन. तुम्ही चुकीचे निर्णय घेऊन असे भडकणार नाही. आज लोक असे जाम तापतात का, कारण भरोसा नाही, काय होईल ते कळत नाही, उद्याचं काय आहे, माझ्या जीवनात कसं काय घडणार आहे. काळजी करायची नाही, काळजी करायची नाही. मनाला म्हणायचं स्थिर हो. तुझा भरोसा कुठे आहे? देवावर. कुठे आहे? देवावर. ज्याचा भरोसा परमेश्वरावरती आहे त्याचं मन स्थिर राहतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तो कुठल्याही गोष्टीला घाबरत नाही, येस. अजिबात घाबरत नाही. तो म्हणतो अरे देव आहे ना, देव आहे ना. मग कुठलंही संकट येऊ, ज्या वेळेस विश्वास डगमगायला लागतो ना, त्यावेळेस प्रॉब्लेम होतो. ज्यावेळेस विश्वास डगमगायला लागतो ना, त्यावेळेस प्रॉब्लेम होतो. पण ज्यावेळेस भरोसा पक्का असतो ना, त्यावेळेस काहीच वाटत नाही. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कारण बायबलमध्ये लिहिलं आहे, अजून एक वचन वाचूया आपण. फिलिपिकरास 4 अध्याय 6 ते 10. फिलिपिकरास 4 अध्याय 6 ते 10. 4 अध्याय 6 ते 10. कशाचीही चिंता करू नका, तर सर्व गोष्टीविषयी उपकार स्तुती सहित प्रार्थना व विनंती करून आपली मागणी देवाला कळवा. आणि देवाची शांती जी सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे, ती तुमचे हृदय व तुमचे विचार ख्रिस्त येशूत राखील. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, परत ऐका. कशाचीही चिंता करू नका. कशाचीही चिंता करू नका. प्रभू म्हणलाय की नाही थोडीशी चिंता कर, असं लिहिलंय का? नाही. थोडी कर कर कर, तुझ्या तब्येतीसाठी चांगली, असं म्हटलंय प्रभू? नाही. नाही. घराची कर असं म्हटलंय? पतीची, लेकरांची, नाही. भविष्याची, नाही. असं लिहायला पाहिजे होतं ना काहीतरी. थोडी तरी कर. पण इथं क्लिअर प्रभू काय म्हणते? कशाचीही. काय म्हणते? कशाचीही. कशाचीच. प्रेज द लॉर्ड. प्रभू काय म्हणते? कशाचीच, कशाची चिंता करू नका. करूच नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चिंता करून काय होतंय का? होतंय. जेवढं आपल्या हातात आहे तेवढं करणे आणि बाकीचं म्हणायचं प्रभू तू आणि तू बघून घे. येस. कारण आपल्याला काय जमणार आहे का? जमणार आहे का? नाही. कशाला चिंता? चिंताने काय होतं माहिती आहे? BP हाय, BP लो, शुगर, डायबिटीज, अजून काय, चक्कर येऊन पडले, बेशुद्ध पडले, उठले, ॲडमिट केले, जेवढा कमवलाय पैसा गेला डॉक्टरकडं. कळते? येस. कशाला चिंता करायची? चिंतेला म्हणायचं प्रभू ही घेऊन टाक. तू म्हणालाय ना चिंता करू नको, तर नाही करत. तू मला स्थिर मन दे. काय? स्थिर मन दे. स्थिर मन दे. पुढे प्रभू काय म्हणाला? सर्व गोष्टींविषयी उपकार स्तुती सहित प्रार्थना व विनंती करून आपली मागणी देवाला कळवा. नातेवाईकांना कळवा, नाही. मित्रमंडळींना कळवा, नाही. पुढाऱ्यांना कळवा, नाही. अजून कोणाला कळवा? नाही. असं काय बोललाय प्रभू? नाही. उपकार स्तुती सहित विनंती आणि मागणी कोणाला कळवा? देवाला कळवा. देवाला कळवा. पुढे प्रभू काय म्हणतो पहा. आणि देवाची शांती. देवाची शांती पाहिजे. येस. इथं शांती आहे. प्रेज द लॉर्ड. आणि देवाची शांती जी सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे. देवाची शांती कशी आहे? सर्व बुद्धीच्या पलीकडे. विचारांच्याच पलीकडे, बुद्धीच्या पलीकडे. बुद्धीच्या पलीकडे. पलीकडे आहे. ती तुमची हृदये व तुमचे विचार ख्रिस्त येशूमध्ये राखील. आमेन. कळतंय का? येस. कळतंय का? प्रभू म्हणतो कशाचीही चिंता करू नका. जे काय आहे ती सर्व काही उपकार स्तुती सहित विनंती देवाला कळवा. आणि त्यानंतर प्रभू एक काम करणार. मग
कधी काम करेल? हे केले याच्या आधीचं वचनानुसार जगलात तर हे दुसरं वचन आपल्या जीवनात असं कार्य करेल की देवाची शांती आपल्या हृदयामध्ये राज्य करेल, जी सर्व समजुतीच्या पलीकडे, सर्व बुद्धीच्या पलीकडे आहे. आपण विचारही करू शकत नाही. दुःखामध्ये पण अरे थँक्यू लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, धन्यवाद येशू, तुझे उपकार मानतो. हे काय आहे? देवाची शांती. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि प्रभू म्हणतो तुमचे सर्व विचार ख्रिस्त येशूमध्ये राखीत. पहिलं हे नीट असलं सगळं नीट राहतं. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना? Yes. पहिलं काय पाहिजे? नीट इथं पाहिजे विचार. विचार. प्रेज द लॉर्ड. काही लोक म्हणतात ना विचाराने वेडा झालोय, विचाराने मी संपलोय, मला डिप्रेशन आलंय, चिंता आहे, काळजी आहे, कारण विचार भरकटलेत. पण प्रभू म्हणतो जर तुझी चिंता, जर तुझी काळजी माझ्यावर टाकली, जर तू सगळं काही प्रभूला सांगून टाकलं, प्रभू म्हणतो तुझ्या विचार आहे, तुझे विचारसुद्धा मी राखील. कशामध्ये राखील? ख्रिस्त येशूमध्ये. ते विचार असे हलणारे नसणार आहेत. सगळ्या परिस्थितीमध्ये दगडासारखे खंबीर, स्ट्रॉंग, देवावर भरोसा ठेवून की प्रभू आहे, यस, प्रभू आहे, हालेलुया, प्रभू आहे आणि तो महान कार्य करत आहे. आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. समोरची चिंता आणि काळजीला घाम फुटला पाहिजे तुम्हाला. आमेन. कळतंय? आपल्याला घाम फुटू द्यायचा नाही, कारण तो बसलाय ना, तो सिंहासनावरती बसलाय आणि तो आपल्यावरती राज्य करत आहे. आपल्या विचारांवर, आपल्या हृदयांवर, आपल्या मनावर, आपल्या जीवनावर. जर तो राज्य करत आहे तर मला चिंता करायची काही गरज नाही. कळतंय? Yes. आता कसं होईल माझं? आता मी माझं वय झालंय, मुलगा सांभाळेल का नाही, बघेल का नाही माझ्याकडे? सून, काळजी करू नका. सून, मुलगा, मुलगी काही करो न करो, देव तुमच्यासाठी उभा आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला दवाखान्याला कोण आत्ताच काळजी, बिचारे सगळे तब्येत ठीकठाक असते. काही लोक येतात म्हातारपणी, मग औषधाचा कोण बघेल? अहो तुम्ही आजारीच पडणार तर औषधाचं काय घेऊन बसले? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझ्या आईचीच मी साक्ष सांगते. म्हणजे ती पण स्ट्रॉंग आहे प्रभूमध्ये, पण कधी असा त्रास झाला की अशी जरा डिस्टर्ब होती. तिचं प्रचंड किडनी स्टोन दुखत होता, पोट प्रचंड दुखायला लागलं. आणि अचानक मला सकाळीच फोन आला 8 वाजता. आमची नुकतीच 6 ते 8, 8:30 वाजेपर्यंत आमची घरी प्रार्थना असते सगळ्या लीडर लोकांची. तर मी म्हटलं एवढ्या सकाळी का फोन केला? मी फोन उचलला. आई प्रचंड माझी रडती, अरे मला खूप त्रास होतोय, प्रचंड त्रास होतोय मला पोटाचा, किडनी स्टोन खूप दुखत आहे. म्हटलं असं? थांब, प्रभू येशूच्या नावात सगळा स्टोन बाहेर आहे, निघून जा येशूच्या नावात. फोनमध्ये तुला आत्ता पण मस्करीच असती, मला एवढा त्रास. म्हटलं मस्करी नाही, सिरियसली येशूच्या नावात निघला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती म्हणाली नाही नाही थांब, मला वाटते आता हे स्टोन झाला आहे, आता तू आली ना त्यानंतर मला काहीतरी ॲडमिट करावं लागेल. म्हटलं पुढं ऑपरेशन करावं लागेल. म्हटलं पुढं नाही, मग त्यानंतर 8-15 दिवस आराम. म्हटलं पुढं, म्हटलं काहीच होणार नाही. येस, आमेन. हालेलुया, हालेलुया. 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 तिला म्हटलं जा सोनोग्राफी कर. शेवटी ती म्हटली अगं मला त्रासच इतका होतोय, मला माहिती आहे 100% स्टोन आहे आणि ऑपरेशन ठरलेलं आहे. म्हटलं तू जाऊन सोनोग्राफी करून ये. पहिली सोनोग्राफी केली. डॉक्टर बिचारे म्हणे अहो कुठेच काही दिसत नाही किडनीमध्ये. आई म्हणली नाही, ह्याच्यापेक्षा भारी डॉक्टर बघितला पाहिजे. ठीक आहे म्हणलं बघ. दुसऱ्या डॉक्टरकडे गेली. दुसऱ्या डॉक्टरनी परत तपासलं. ते म्हणे अहो स्टोन काही दिसत नाही, तुम्ही जास्ती पाणी प्यायला पाहिजे होते. ते म्हणे हां बहुतेक पाणी कमी पिले, उद्या परत पाणी पिऊन येते, परत सोनोग्राफी करा. परत मला फोन. तिसऱ्यांदा मी सोनोग्राफीला चाले. म्हणलं तू 10 कर, स्टोन नाही म्हणजे नाही. येस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. गेल्या आठवड्यात परत मला फोन. म्हणे 3दा सोनोग्राफी केली, स्टोन कुठंच नाही. म्हणलं ज्या दिवशी आम्ही प्रार्थना केली तो निघलाय. येस, आमेन. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. आणि मी आता म्हटलं ते आजच म्हटलं स्टोनचं पोट दुखतंय का? कशाला मस्करी करते. तेव्हाच राहिलंय पोट. सगळं कुठून सुरुवात होती? ख्रिस्त येशूमध्ये आपले विचार ठेवले, ॲटोमॅटिक आरोग्य मिळतं. येस.
म्हणलं आता चल ॲडमिट व्हायचं नाही, चल आली मी, चल. नाही 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 नाही, येशूने बरं केलंय. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तोच देव तुमच्या जीवनात कार्य करेल. आमेन. कारण तो बाप आहे. तो म्हणाला कशाचीही चिंता करू नको. सर्व गोष्टींवरती उपकार स्तुती सहित मला तुझी प्रार्थना विनंती कळव. एकदाची कळवून टाकायची, तू बघ काय करायचं तू कर. तू ठरव. आम्ही आहोत खडकावर स्थिर उभे. जी सर्व समजुतीच्या पलीकडे जी शांती आहे ती आपल्या हृदयावर राज्य केली पाहिजे. आमेन. नाही तर कधी तुम्ही काय कांदाचे चेहरे बघा, किती वाजलेले असतात, किती वाजले पाहिजेत, 3, 2:45. 2:45 कसे असतात, असे गाठे असतात, बरोबर ना. 12 नाही वाजू द्यायची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आपला भरोसाच तो आहे, आपला भरोसा तो आहे आणि तो आपल्याला पडू नाही देणार. येस, आमेन. तो कदापि आपल्याला पडू देणार नाही. कारण त्याची जिम्मेदारी आहे, त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपल्याला सांभाळणं. येस, कारण तो बाप म्हणलाय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तो काय अनाथ सोडेल नाही. अरे जेव्हा तुम्ही रडता तेव्हा तो रडतो, जेव्हा तुम्ही गप्प बसता तेव्हा तो गप्प बसतो, तेव्हा तुम्ही निराश होता तेव्हा तो पण निराश होतो, जेव्हा तुम्ही आनंद करता तो पण आनंद करतो. Yes. हालेलुया, 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 हालेलुया. आणि म्हणून त्याच्यावर सगळं टाकायचं आणि शांत राहायचं. अजून एक वचन वाचूया, योहान 14:27. त्यानंतर मेसेज मी सुरू करेल. योहान 14:27 पटकन वाचूया. मी तुम्हास शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हास देतो. जग जसे देते त्याप्रमाणे मी तुम्हास देत नाही. तुमचे अंतःकरण घाबरू नये व भिऊही नये. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभू काय म्हणतो, मी तुम्हास शांती देतो, मी तुम्हास शांती देऊन प्रभूची ठेवतो. शांती पाहिजे की नाही पाहिजे. कितीतरी ठिकाणामध्ये प्रभू कितीतरी वेळा आपल्याला समजूत काढतोय. जणू एखादी आई आणि बाप जसं लेकरं म्हणतात, कशाला चिंता करती, कशाला काळजी करती, आम्ही आहोत ना, आम्ही आहोत ना, आम्ही आहोत ना. तसं प्रभू म्हणत, अरे मी आहे ना, मी आहे ना, मी आहे ना. म्हणून तर प्रभू म्हणतोय, मी तुम्हास शांती देऊन ठेवतो. जगात काही नको आहे बरं का, सगळ्यात पहिली शांती पाहिजे. कळतंय. यस. काही लोक म्हणतात ना, सुक्का तुकडा असेल तरी चालेल पण शांती पाहिजे बाबा. इथे प्रभू म्हणतो, मी तुम्हा शांती देऊन ठेवतो, मी आपली शांती तुम्हास देतो. देवाची शांती. कोणाची? देवाची. माणसाची नाही. फक्त पिक्चर बघून 2 तासाची मिळते ती पण नाही, ती शांती मिळत नाही. रडणं, दुःख, ओरडणं चालूच असतं. तिथेही काही खरं नाही आता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सिरियल बघून तिथेही काही खरं नाही. मोबाईल बघून अजून डोक्याला ताण होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शांती मिळवायची कुठं? देवाच्या पायाजवळ. सोपं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू म्हणतो, मी आपली शांती तुम्हास देतो, जसे जग देते त्याप्रमाणे मी तुम्हास देत नाही. जग देतं त्याप्रमाणे मी तुम्हास देत नाही. खोटी आश्वासनं मी तुम्हाला देत नाही. खोटी आशा मी तुम्हाला देत नाही. खोटा भरोसा मी तुम्हाला देत नाही. तर तुमचे अंतकरण घाबरू नये व भिऊ पण नाही. तुमचे अंतकरण घाबरू नये आणि- व भिऊही नये. घाबरायचंही नाही आणि भ्यायचंही नाही. कुणी सांगितलंय? देवाने. कुणी सांगितलंय? देवाने. मग कशाला घाबरता? काही कॅन्सर व्हायच्या आधीच झाला तर कॅन्सर झाला तरी देव बरं करील. होणार तर नाही, झाला तरी देव बरं करेल. आणि Yes. होणार तर नाहीच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजिबात घाबरायचं. प्रभूने सांगितलंय. कोणी सांगितलंय? देवाने. कारण तो काय म्हणतो, मी तुझा बाप आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुझा बाप आहे. आणि जसा बाप आपल्या लेकरावर दया करतो तसं मी तुझ्यावर दया करतो. Yes, हालेलुया. असेच बायबलमधले बापाविषयी आपण आज शिकणार आहोत. लूक 15वा अध्याय. लूक 15:11 पुढे आहे. वाचूया थोडं 1-2-3 वचनं, त्यानंतर मी समजवते. येस. लूक 15:11 पुढे. आणखी तो म्हणाला, कोणा एका माणसाला 2 मुलगे होते. त्यांच्यातील धाकटा आपल्या बापाला म्हणाला, बापा, मालमत्तेचा जो वाटा मला मिळायचा तो मला दे. तेव्हा त्याने त्यांना आपली संपत्ती
वाटून दिली. मग फार दिवस झाले नाहीत, तोच धाकटा मुलगा सर्व काही जमा करून दूर देशात गेला आणि तेथे त्याने चैनबाजी करीत आपली संपत्ती उडवली. आणि त्याने अवघे खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला. तेव्हा त्याला अडचण पडू लागली. मग त्याने त्या देशाच्या एका रहिवाशाजवळ जाऊन त्याचा आश्रय धरला. येस, आमेन, प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी 3 कॅरेक्टर आहेत या अध्यायामध्ये. घरी जाऊन खूप मोठा अध्याय वाचा, थोडक्यात सांगते. यामध्ये एक बाप आहे आणि 2 मुलगे. एक लहान मुलगा आहे आणि एक मोठा मुलगा आहे. आणि या ठिकाणामध्ये लहान बापाकडे जातो आणि तो म्हणतो, बापा बापा मला माझा वाटा देऊन टाक, मला माझा वाटा देऊन टाक. आणि मग बायबलमध्ये लिहिलं की हा जो मुलगा आहे बापाकडून वाटा घेतो आणि निघून जातो. प्रेज द लॉर्ड. आणि गेल्यानंतर सगळी काही तो चैनबाजी करतो. सगळं काही जे काही बापाने मिळवून दिलेलं होतं सगळं काही तो खर्च करून टाकतो. सगळं खर्च करतो. आणि नेमका त्याच काळामध्ये दुष्काळ पडतो. प्रेज द लॉर्ड. आता मला सांगू द्या की ज्या वेळेस बापाचं घर सोडलं जातं, आत्मिक बाप, स्वर्गीय बाप, चर्चविषयी मी बोलत आहे. ज्यावेळेस चर्च देवाचं उपस्थितीतून निघून जाता, ज्यावेळेस बापाच्या घरातून निघून जाता आणि म्हणता मी माझ्या शक्तीवर जगू शकतो, तुम्हाला काय वाटलं, मी सगळं करू शकतो, मला ज्ञान आहे, मला बुद्धी आहे, सगळे हे ते माझ्याकडं असं आहे तसं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ह्या मुलांनी सगळं काय खर्ची करून टाकलं, सगळं खर्च केलं. आणि बायबलमध्ये लिहिलं की तिथे दुष्काळ, बापाच्या घरातून बाहेर पडल्यावर दुष्काळच पदरी येणार. कळतंय का? येस. आणि बायबलमध्ये लिहिलं की सगळं संपल्यानंतर, दुष्काळ पडल्यानंतर त्याला कोणाची आठवण झाली? कोणाची? बापाची. आणि बायबलमध्ये लिहिलं की त्याच्या आधी ज्यावेळेस दुष्काळ पडला त्या ठिकाणामध्ये एक व्यक्ती होता आणि तो व्यक्ती त्याला म्हणाला, बाबा सगळीकडे दुष्काळ आहे. तो काम मागायला गेला असेल मे बी. आणि तो म्हटला असेल, काहीतरी काम द्या मला, तुमच्या शेतात राबवा, तुमच्या कुठेतरी घरात मला ठेवा. काम करणारा तो घरातला मालक म्हणला असेल, बापाला धोका देऊन आला आहे, घरात ठेवायच्या लायकीचा नाहीस. कळतंय का? बापाच्या घरातून ज्यावेळेस बाहेर पडतो त्यावेळेस कुठेही लायकीचे राहत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाप म्हणाला, तो मालक म्हणाला, तुला घरात काम देऊ शकत नाही, शेतामध्येही काम देऊ शकत नाही, कारण बापाचं आहे ते घेऊन आलाय चोरून, सगळं उधळलंय, उद्या माझं शेत उधळायला बसलायस. तर एक काम आहे तुझ्याकडे. प्रेज द लॉर्ड. एक काम आहे आणि ते काम असं आहे की मी तुझ्यावर दया करतो. माझ्याकडे डुकरं आहेत. काय? डुकरे. त्या डुकरांना तू सांभाळायचं, सगळ्यात खालचं काम. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस बापाचं घर सोडलं जातं, देवाच्या उपस्थितीतून बाहेर जाता, देवाच्या घरातून बाहेर जाता, डुकरं चारायची वेळ येते. प्रेज द लॉर्ड. आणि यावेळेस इथं बायबलमध्ये लिहिलं आहे, तो व्यक्ती म्हणाला, तू डुकरं चार, ते काम आहे माझ्याकडे, तू डुकरं चार, मी तुला राहायला पण जागा देतो. जिथं डुकरं राहतात तिथे तू एका कोपऱ्यात राहू शकतोस. सगळ्यात गलिच्छ प्राणी जर असेल तर कोण? किती धुवा परत घाण, किती धुवा परत घाण. आणि शेवटी त्या मालक म्हणला की तुला मी राहायला जागा देतो. कुठं? डुकरांच्या जवळ. जिथं डुकरांचं शेड आहे त्या डुकरांच्या कोपऱ्यामध्ये कुठंतरी राहा. डुकराने काय ती जागा चांगली ठेवली असेल? नाही. साफसूफ ठेवली असेल का? नाही. डुकरांनी सगळी जागा घाण केलेली असेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि बायबलमध्ये लिहिलंय की पुढे जाऊन तो मालक अजून एक गोष्ट म्हणाला, काळजी नको करू, मी तुला काम देतो, मी तुझी राहायची सोय करतो, अजून एक करतो, तुला खायला पण देतो. तो मुलगा म्हणला, काय खायला मिळेल मला? मालक म्हणाला, ज्यावेळेस माझ्या डुकरं खातील शेंगाची टोलफारं खातील आणि जे काही त्याच्यातनं उरल ते तू खायचंस. किती मोठा उपकार केलाय बघा त्याच्यावर. डुकराने काही नीट खाल्ला असेल का शेंगा? नाही. खाल्ले असतील? नाही.
मालक म्हणतो आधी पण नाही, माझ्या डुकरांनी खाल्ल्यावर जे काही उरल त्यातून तू खायचंस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या वेळेस बापाचं घर सोडलं ह्या सगळ्या गोष्टीतून त्याला जावं लागतं. पण बायबलमध्ये लिहिलंय की हे सगळं करत असताना त्याला त्याच्या बापाच्या घराची आठवण आली. काय म्हणला तो, पुढे वाचूया. येस, 17 वचन. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकऱ्यांना पुरून उरेलशी भरपूर भाकर आहे, म्हणून मी तर इथे भुकेनी मरतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये लिहिलंय की नंतर तो कसा आला, शुद्धीवर. सगळ्यांनी म्हणा शुद्धीवर, 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 शुद्धीवर. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या कितीतरी मोलकऱ्यांना पुरून उरेल एवढी भरपूर भाकर आहे आणि मी इथं भुकेने मरतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वर्गातल्या बापाच्या घरात एवढं जेवण आहे, एवढं जेवण आहे, तुम्ही कधी उपाशी राहणार नाही. कधी उपाशी राहणार नाही. तो तुम्हाला उपाशी ठेवणारच नाही. यस, आमेन. आमच्या 25 वर्षाच्या सेवेत आम्ही पाहिलंय कधी एकही दिवस आम्हाला त्यांनी उपाशी नाही ठेवलेलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो पुरवणारच. कळतंय का? यस. तो जे काही पाहिजे ते देणारच, कारण तो बाप आहे. कळतंय का? तो बाप आहे. आणि त्या बापाच्या घरात इतकं अन्नधान्य आहे ना, भरपूर आहे. इथं लिहिलंय की भरपूर. परत एकदा मी वाचते. नंतर तो शुद्धीवर येऊन म्हणाला, माझ्या बापाच्या घरात कितीतरी मोलकऱ्यांना पुरून उरेल एवढी भाकर आहे. मोलकर कोण आहे माहिती आहे? आपण नाही, जे देवाची लेकरं नाही आहेत ना, ते देवाचे कोण आहेत? मोलकरी. मोलकर आहेत. प्रभू जर त्यांना भाकर देतोय तर त्याच्या लेकरांना उत्कृष्ट भाकर देईल का नाही? यस, आमेन. कळतंय का? आमेन. कळतंय का? यस. जगामधले जे देवाला ओळखत नाहीत ते जर भरपुरीने खातायत तर मी तर त्याचं लेकरू आहे. यस. त्यांनी तर माझ्यासाठी रक्त सांडलंय, त्यांनी तर माझी किंमत मोजलेली आहे, मग मी भरपुरीने खाईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणाला, रे माझ्या बापाच्या घरांचे मोलकरी आहेत. ही दुनिया बापाची कोण आहे आपल्या? म्हणा मोलकरी आहे. कोण नाही ऐकत? ऐकलं तर ऐकू द्या. आपण रक्ताने निवडलेले, त्याच्या रक्ताने बांधलेले आहेत आपण. येस. हालेलुया. रक्ताचं नातं आहे बापाबरोबर. हालेलुया. कळतंय का? येस. जगातल्या लोकांचं आहे का? नाही. मग ते मोलकर, पण तरी त्यांना खायला घालतोय आपला बाप. मग आपल्याला घालेल की नाही? येस. ज्यांनी त्याच्यासाठी रक्त सांडलंय, ज्यांनी त्यांना निवडून घेतलंय, ज्यांनी त्याला नाव दिलंय, तो असंच सोडल नाही. तो म्हणला असाच मर असं म्हणे नाही. 100% तुम्हाला वेगवेगळ्या टेस्ट द्याव्या लागतील, पण त्याची नजर मात्र तुमच्यावरनं कधी हटणार नाही. सदोगीत नजर तुमच्यावरती असणार आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थोडा तो चेहरा असा लपवेल, अरे ट्रेनिंग होऊ दे त्याचं, होऊ दे होऊ दे होऊ दे होऊ दे होऊ दे, पण त्याची नजर तुमच्यावरती चालू आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि हा मुलगा शुद्धीवर आला. शुद्धीवर आला. सगळ्यांनी म्हणा शुद्धीवर ये. बापाच्या घरात असलं पाहिजे. बापाच्या घरात असलं पाहिजे. पाऊस येऊ पाऊस येऊ नाही तर नाही येऊ, नाही तर नाही येऊ, मी बापाच्या घरात येणार. मी बापाच्या घरी येणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबलमध्ये लिहिलंय की तो म्हणाला की हो मोलकर यांना पुरून उरेल एवढी भरपूर भाकर आहे आणि मी इथं भुक्याने मरतोय. मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बापा मी आकाशाविरुद्ध व तुझ्या विरुद्ध पाप केले आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपला स्वर्गातला बाप आहे ना, तो अजिबात कुणावर रागवलेला नाही आहे बरं का. तो आपली आजही वाट बघत आहे. प्रेज द लॉर्ड. त्याच्या हातात कुठलीच कंप्लेंट नाही आहे आपल्याबद्दल. काही लोक म्हणतात नाही मी पापी आहे, मी खूप पाप केले, मी त्याला आवडणार नाही असं जगलोय, मी इकडे गेलोय तिकडे गेलोय, हे केलंय ते केलंय. आता ह्या पोराने काही कमी केलं होतं? व्यभिचार केला असेल, चोरी केली असेल, लोकही नावं ठेवत असतील, लोक म्हणत असला हा व्यभिचार करणार आहे, हा चुकीचा आहे, हा चोर आहे, हा वेगवेगळ्या स्त्रियांच्याही मागे लागला असेल, चुकीच्याही गोष्टी केल्या असेल, दारूही पिला असेल, जुगारी खेळली असेल, कितीतरी वाईट वागला असेल, पण तरी देव
त्याची वाट बघत होता की नाही. पुढे पहा बाप कसा वाट पाहतोय. मी आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेन, बापा मी आकाशाविरुद्ध व तुझ्या विरुद्ध पाप केले आहे. आता मी तुझा मुलगा म्हणून घ्यायला योग्य नाही. मला तू आपल्या एका मोलकऱ्यांसारखा राख. मग पुढे ऐका, बाप स्वर्गातल्या बापाविषयी बोललं जाते. मग तो उठून आपल्या बापाकडे आला, पण तो अजून दूर आहे. इतक्यात त्याचा बाप त्याला पाहून कळवळला. ह्या जगामध्ये कळवळा एकाच व्यक्तीला येईल बरं का तुमचा, आणि तो म्हणजे तुमच्या स्वर्गातल्या बापाला. येस, हालेलुया. बाकी कोणाला तुमचं पडलेलं नाही. येस, कळतंय. म्हणून असं कधी मन कडक करू नका की माझं कोणावर प्रेमच नाही, माझ्यावर कोणी प्रेमच करत नाही, देव माझ्याकडे बघतच नाही, देवाचं माझ्यावरती प्रेमच नाही. बायबलमध्ये लिहिलंय की जेव्हा मुलगा पश्चाताप करून त्याच्याकडे येत होता, बाप कळवळला. कोण कळवळला? बाप. पुढे वाचा. आणि त्याने धावत जाऊन त्याच्या गळ्यात मिठी घातली व त्याचे पुष्कळ मुके घेतले. हालेलुया. बापाने काय केलं? त्याला मुके घेतले, मिठी मारली. प्रेज द लॉर्ड. आणि त्याचे पुष्कळ मुके घेतले. आज तो स्वर्गातला बाप आपल्याबरोबर या प्रकारे डील करत असतो. येस. जगातले बाप म्हणतील, झाली का तुझी हाऊस? झाली? केलं का सगळं करायचं होतं ते? केलं का? म्हणत होतो करून जा, वाटा घेऊन जाऊ नको, जाऊ नको. ऐकलं नाही. जगातले बाप असते तर म्हणले असते ना, म्हणत होतो राहा माझ्याजवळ. हाऊस तुला किती? गेला, सगळं उडवून आला. हाय का पर्याय माझ्याशिवाय तुला? असा जगातला बाप म्हणेल. बरोबर आहे. येस. पण स्वर्गातला बाप एक शब्दही तुमच्याशी बोलणार नाही. तो आजही जेव्हा तुम्ही पश्चाताप करून त्याच्याकडे येता, त्याचं हृदय कळवळतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू का केलं? तू असा का गेला? तो म्हणत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो तू माझं लेकरं आहे. येस. अरे माझा हक्क आहे, तुला रक्ताने मी विकत घेतलेले आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तो जो मुलगा डुकरं चारून आला असेल, त्याच्या अंगाला काय कमी वास असेल? नाही. कपडा बी अंगात नव्हता, सगळा भरला असेल घाणीने, पण त्याही अवस्थेमध्ये बापाने मिठी मारली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बापाने त्याचे मुके पण घेतले. हा आपला स्वर्गातला बाप आहे की जो आपली किळस करत नाही. येस. जो आमेन. आपली किळस करत नाही. ज्याला आपली घाण वाटत नाही, येस. ज्याला आपली लाज वाटत नाही, येस. ज्याला आपल्याविषयी काही वाटत नाही. तो फक्त त्याला एकच माहिती, आपल्यावर प्रेम करायचं, प्रेम करायचं आणि प्रेम करायचं. येस. हालेलुया. 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 हा आपला स्वर्गातला बाप आहे. आणि तो बाप जेव्हा तुम्ही त्याच्यापासून लांब जाता ना, त्याला फार वाईट वाटतं. येस. जेव्हा तुम्ही प्रार्थना करत नाही, जेव्हा तुम्ही बायबल वाचत नाही, जेव्हा तुम्ही चर्चला येत नाही, जेव्हा तुम्ही देवापासून लांब जाता, त्या बापाचं हृदय तुमची वाट बघत असतं. आणि तो बाप म्हणतो, कधी माझं लेकरू माझ्या उपस्थितीमध्ये येईल, कधी मी त्याला जवळ घेऊ, कधी मी त्याला मिठी मारू, कधी मी त्याचे मुके घेऊ, कधी मी त्याच्यासाठी काम करू. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा स्वर्गातला बाप कळवळ्याचा बाप आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि पुढे लिहिलंय वाचा. मग मुलगा त्याला म्हणाला, बापा मी आकाशाविरुद्ध व तुझ्या समोर पाप केले आहे. आता मी तुझा मुलगा म्हणून घ्यायला योग्य नाही. परंतु बाप आपल्या दासांना म्हणाला, लवकर उत्तम झगा आणून याला घाला आणि याच्या हातात अंगठी व पायात जोडे घाला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बापाने त्याच्या शब्दाकडे लक्षही दिलं नाही. ज्यावेळेस तुम्ही बोलता ना, प्रभू मी चूक केली आहे, प्रभू मी नाही वागणार असं, प्रभू मी चोरी केली आहे, मी खून केला आहे, मी हे केलं आहे, प्रभू म्हणतो तू आता आलाय ना पश्चाताप करून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा मुलगा म्हणाला, बापा मी सगळं वाईट करून आलोय, मी दारू प्यालोय, मी जुगार खेळले, मी वाईट केलंय, मी पैसा उडवलाय, मी सगळं काही केलेलं आहे. पण बाप त्याच्या शब्दाला प्रत्युत्तर काय देतोय का? नाही. देतोय का? नाही. उलट नोकरांना काय म्हणत आहे, चला त्याच्यासाठी सगळ्यात उत्तम तो झगा घेऊन या. झगा घेऊन या. जेव्हा तुम्ही देवाजवळ येता ना, तो देव तुम्हाला हलक्यातलं नाही देत, भारीतलं देतो. येस. आमेन.
प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि हालेलुया. तो देव नुसते कपडे नाही घालत, तो म्हणतो पुढे जाऊन नोकराला म्हणतो त्याच्या हातामध्ये अंगठी घेऊन या. अंगठी घाला. बापाच्या घरात कपडा पण आहे, अंगठी पण आहे, जोडे पण आहेत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. अंगठी म्हणजे काय? अधिकार. लग्नामध्ये काय घालतात? अंगठी. आता मंगळसूत्र घालतात काही, ते वेगळं आहे, पण ख्रिश्चन लग्नात स्पेशली अंगठी घालतात. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, आणि अंगठी म्हणजे अधिकार असतो पतीचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आपण या अधिकाराने मागतो की नाही? माझ्याकडे अधिकार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बापाची इच्छा होती की माझ्या मुलांनी आता ह्या नोकरांवरती अधिकाराने जगलं पाहिजे, अधिकार केला पाहिजे. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो की ओ पायातले जोडे पण आणा, त्यासाठी बेस्ट आणा. ज्या वेळेस आपण बापाच्या उपस्थितीमध्ये येतो, स्वर्गीय बापाच्या उपस्थितीमध्ये येतो, तो बाप सगळी गरज भागवेल. आमेन, सगळी गरज भागवेल. आमेन. आणि म्हणून कधीही बापाजवळ यायला असं घाबरू नका. घाबरू नका, भिऊ पण नका. तो तुम्हाला प्रश्न विचारणार नाही, ह्या बापाने काय विचारलं? नाही, हिशोब विचारला? नाही, पुढे गेला, नाही, काय केलं? नाही, इथंच का गेला? नाही. आलाय ना, क्षमा आहे तुला. येस, आज तो स्वर्गातला बाप आपल्याशी बोलत आहे, आज तुला क्षमा आहे. येस, आज हालेलुया. तुला क्षमा आहे. आणि नुसती क्षमा नाही, त्याच्याबरोबर आशीर्वाद पण आहेत. येस, आमेन, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण योहान 16वा अध्याय आणि 22 ते 24 वाचूया. योहान 16, सगळ्यांनी काढूया. योहान 16, 22 ते 24. त्याप्रमाणे तुम्हाला खरोखर आता दुःख आहे, परंतु मी तुम्हाला पुन्हा पाहीन, तुमचे हृदय आनंद करील आणि कोणी तुमचा आनंद तुम्हापासून काढून घेणार नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. पहा प्रभू काय म्हणतो, त्याप्रमाणे खरोखर, काय म्हणतो? खरोखर. त्याप्रमाणे तुम्हाला खरोखर आता दुःख आहे. काय आहे? दुःख. प्रभूला माहिती आहे दुःख आहे. माहिती आहे प्रभूला तुमच्या हृदयात दुःख आहे. तुम्ही त्रासातून चाललात, वेदनेतून चाललात, तुमची परिस्थितीही त्याला माहिती आहे. म्हणून तो काय म्हणतो, त्याप्रमाणे तुम्हाला खरोखर आता दुःख आहे, परंतु, सगळ्यांनी म्हणा परंतु. परंतु. परंतु मध्ये आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परंतु मी तुम्हाला पुन्हा पाहीन व तुमचे हृदय आनंदित करील. कसं करीन? आनंद करील. कसं करीन? आनंद करील. आनंद देणं कोणाच्या हातात आहे? देवाच्या. कोणाच्या हातात आहे? देवाच्या. देवाकडे बघून जगलेलं चांगलं की नाही? येस. प्रभू म्हणतो मी तुमचे हृदय आनंदित करीन आणि कोणी तुमचा आनंद तुम्हापासून काढून घेणार नाही. काढून घेणार नाही. प्रभू म्हणतो कोणीही तुमचा आनंद काढून घेणार नाही. आता दुःख आहे, मी पाहतोय, वेदना आहेत, मी पाहतोय, त्रास आहे, मी पाहतोय, पण असेही दिवस येते, प्रभू म्हणतो मी तुला आनंद देते. येस, आणि आमेन. तो असा आनंद आहे की तो टिकणारा आनंद आहे. सगळ्यांनी म्हणा, आमेन. टिकणारा, 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 टिकणारा. आणि तो आनंद मग कोणी तुझ्यापासून काढून घेणार नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि कोणी घ्यायचा प्रयत्न जरी केला तर तो मेलाच. कळलं? येस. काल संडेला मी प्रीचिंग केलं अब्राहम सारावरती, ऐकलं का तुम्ही ऑनलाईन? येस. बऱ्याच लोकांनी. प्रभू धमकी पण देतो. प्रेज द लॉर्ड. अब्राहम आणि सारेला ज्यावेळेस अभिमलेख राजा घेऊन गेला, सारा किती वर्षाची होती? किती? 90. मी म्हणलं प्रभू 90 वर्षाच्या सारेला अभिमलेख घेऊन गेला, असं कसं काय? 90 वर्ष काय थोडे झाले? 90 वर्षात कसे दिसत असेल सांगा. पण सारा राजकन्या, सारा रूपवान होती, सारा सुंदर होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सारेचं सौंदर्य आणि तारुण्य 90 वर्षामध्येही दिसून येत होतं. प्रेज द लॉर्ड. आणि हालेलुया. म्हणून तर अभिमलेख भाळला असेल की नाही? अभिमलेख घेऊन गेला अब्रामापासून, पण देव काय झोपला नाही. देव झोपला नाही, त्यालाही झोपी दिलं नाही. प्रेज द लॉर्ड. बायबलमध्ये लिहिलंय, उत्पत्तीमध्ये अभिमलेखाला स्वप्नामध्ये प्रभू म्हणाला, अभिमलेख काय करतोयस? माझ्या मुलीला तो घेऊन आला स्वप्नात दमदाटी. प्रेज द लॉर्ड. नीट ऐकलं नाही
तर प्रभूकडे खूप मार्ग आहेत माणसाला नीट करण्याचे. येस, आमेन. राजाला नीट करण्याचे मार्ग आहेत, तर आपलं काय कळतंय का? त्या राजाला प्रभू म्हणाला, सारेला लवकर सोड, नाही तर तू मेलाच म्हणून समज. येस. लिहिलंय असं बायबलमध्ये. प्रेज द लॉर्ड. घरी गेल्यावर वाचा तुम्ही 19-20 अध्याय, मला असं वाटतं उत्पत्तीमध्ये, त्यात 20 अध्याय, त्यात अब्राहमाला प्रभू म्हणाला, जर तू अभिमलेख राजा, जर तू सारेला सोडलं नाही तर मेलाच म्हणून समज. जर तुमचा आनंद कुणी परत काढून घेण्याचा प्रयत्न केला, तू मेलाच म्हणून समज. देवाची दमदाटी आहे, आपली नाही रे बाबा. कळतंय का? येस. कळतंय का? आपल्यात तेवढी ताकदी नाही आहे. देवाच्या जीवावर भारी उड्या आहेत आपल्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वराच्या जीवावर मोठमोठ्या उड्या. दावीद राजा म्हणतो, देवाप्पा तुझ्या जीवावर मी मोठमोठ्या भिंतीवरती चढून जातो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तसा आपला देव आहे. देव म्हणतो, तुझा आनंद कोणी चोरणार हे मी सांगतोय तुला. आता मला माहिती आहे तुला दुःख आहे, आता मला माहिती आहे तू वेदनेमध्ये, आता मला माहिती आहे तुझा त्रास आहे, पण तो त्रास जाऊन आनंद येते आणि तो आनंद परत कोणी चोरणार नाही. आणि चोरला तर मेलाच म्हणून हे मी जोडले, कारण प्रभूने उत्पत्तीत जोडले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजून एक वचन, योहान 16:33. योहान 16:33 पुढेच आहे. मी तुम्हास या गोष्टी अशासाठी सांगितल्या आहेत की माझ्यामध्ये तुम्हास शांती असावी. जगामध्ये तुम्हास संकट आहे, परंतु धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. आमेन. कोणी जिंकले? देवाने. कोणी जिंकले? देवाने. प्रभू म्हणतो, मी तुम्हास या गोष्टी ह्यासाठी सांगतो की जगामध्ये तुम्हास शांती असावी. आणि जगामध्ये तुम्हास काय आहे? संकट काय आहे. आहे? संकट. जगात संकट आहेत तुम्हाला, जगात त्रास आहे तुम्हाला, पण धीर धरा. काय धरा? धीर धरा. जगामध्ये तुम्हाला संकट आहेत, त्रास आहेत, पण धीर धरा, कारण मी जगाला जिंकले आहे. मी जगाला जिंकले मी आहे. जगाला जिंकलंय. मग काय हाय. राहिलंय का? काय नाही. त्यांनी जिंकलंय तर सगळं नीट होईल. सगळ्यांनी म्हणा, सगळं काही नीट होणार आहे. सर काय नीट होणार आहे. तब्येत नीट होणार आहे. तब्येत नीट होणार आहे. कॅन्सर वधस्तंभावर गेलाय, टीबी पण गेलाय, टीबी पण गेलाय, HIV पण गेलाय, HIV पण मरण गेलाय, पण गेलंय. पण गेलाय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही प्रभूने ठेवलं नाही म्हणून प्रभू शेवटचं वचन वाचूया. रोमकरास 8:37. रोमकरास 8:37 शेवटचं वचन. येस. तथापि आम्ही तुझ्याजवळ तुझ्यामुळे वधले जात आहोत. तथापि ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्याद्वारे या सर्व गोष्टीमध्ये आपण अत्यंत विजयी आहोत. आमेन. प्रेज द लॉर्ड. आता परत लक्ष द्या. रोमकरास 8:37. तथापि ज्याने आपल्यावर प्रीती केली. कोणी आपल्यावर प्रीती केली आहे? देवाने. कोणी? देवाने. ज्याने आपल्यावर प्रीती केली त्याच्याद्वारे. सगळ्यांनी म्हणा, त्याच्याद्वारे. त्याच्याद्वारे. कोणाद्वारे? देवाद्वारे. कोणाद्वारे? देवाद्वारे. त्याच्याद्वारे सर्व गोष्टीत. कशामध्ये? सर्व गोष्टीमध्ये. सर्व गोष्टीमध्ये आपण अत्यंत विजयी आहोत. अत्यंत विजयी आहोत. सर्व गोष्टीत विजयी आहोत. सर्व गोष्टीत आहे का? का कशात काय ऊन आहे? नाही. प्रभू म्हणतो, सर्व गोष्टीमध्ये तू माझ्यामध्ये अत्यंत विजयी आहे. जेव्हा हरल्यासारखं वाटेल ना, म्हणायचं येशूमध्ये मी अत्यंत विजयी आहे.